चिखलोली संघ आणि खारघर फणसवाडी हा संघ जितेश आणि बाला भस्मा के खारघर फणसवाडी विपक्ष चिखलोली ठाकूरपाडा पहिला चेंडू बॅटच्या रडारमध्ये होता त्या ठिकाणी गॅपमध्ये चेंडूला फेकून दिला एकदा तर कंप्लीट केली जाते आणि एकच धाव एका धावपेक्षा जास्त काय मिळणार नाही या फलंदाजी मार्गावर फलंदाज आपण पाहू शकाल बाला भस्मा ज्याच्या बॅटमधनं या हंगामामध्ये या टेनिस क्रिकेटच्या हंगामामध्ये ह्या गतवर्षीच्या हंगामामध्ये 6 चेंडू आणि 6 षटकाराचा इतिहास सुद्धा जय हनुमान क्रिकेट संघ जांभिवली टाकापारा आयोजित या स्पर्धेमध्ये तो मात्र इतिहास रचला होता. फटका चांगला आहे गॅपमध्ये चेंडूला फेकून दिला चेंडू चालला गोळीच्या वेगाने चेंडू थांबणार नाही आणि इथे मात्र चौकार आलाय बॅट्समन आपण पाहू शकाल त्या ठिकाणी जितेश उगलेच्या बॅटमधनं संघर्षाचा पहिला चौकार. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मी अनंता वाघ यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी या खेळाडूला सन्मानित करायचं आहे. थँक्यू तुकाराम सर. एक चिकी सिंगल आली चौकार आला होता बॅट्समन जितेच्या बॅटमधनं पहिला चेंडू फेस करत असताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं होतं. तर आपला विचार केला तर 6 धाबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. P1च्या पहिल्या षटकामध्ये 3 चेंडू फटका चांगला आहे त्या ठिकाणी मात्र चेंडूला खोदून काढलाय आणि इथे जवळ जवळ रनआउटची संधी होती परंतु त्या ठिकाणी मात्र ती गमावली गेल्या. सात धावा धाबलगावर हा चेंडू चांगला आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला बेट करून चेंडू बॅट अँड पॅडच्या मधनं एसटी रक्षकाकडे गेला होता. एसटी रक्षकाकडनं थोडीशी चुकी झाली होती त्या ठिकाणी स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होता परंतु स्वतःला त्या ठिकाणी थांबवलं गेलं. या ओव्हरचा शेवटचा चेंडू शिल्लक या चेंडूवर एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. हे संपाय चेक आणि गाडी डायरेक्ट या ठिकाणी मात्र आण 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 रॉयल एंट्री या ठिकाणी होताना पाहतो. या स्पर्धेचे सर्वस्व आमचे आधारस्तंभ अर्थात जगदीश शेठ म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तब्बल 3 वाजता या ठिकाणी आलेले आहेत पुण्यावरनं. या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल तुमचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जगदीश शेठ म्हात्रे इथे मात्र लाऊड अपील पंचाने अपील उचलून धरले आणि फलंदाज होईल बा. धक्का क्रमांक लागला पहिला ना पहिला जगदीश शेठ म्हात्रे या स्पर्धेचे सर्वस्व आमचे आधारस्तंभ यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे.
हा आहे ना, आहे. 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे पंच. सामना लगेचच त्या ठिकाणी चालू करायचं. एका ओव्हर समाप्तीनंतर एका चौकाराच्या मदतीने दाखल का धाव संख्या या ठिकाणी मात्र चिखलोली ठाकूरपाडा संघाची लागत असताना 7 धावा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी केली जाते. गोलंदाज मनोजला आपण पाहू शकाल. मनोज वारदे आहे. एक चांगला गोलंदाज आहे. अष्टपैलू खेळाडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. मनोजला आपण पाहू शकाल. एक लेफ्ट साइड गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. पंचांच्या उजव्या बाजूने मात्र गोलंदाजी केली जाते. लेफ्टम राऊंड ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फटका चांगला फुलावलेचा हा चेंडू. अशी चेंडू मात्र बाबा बसण्यासारखा फलंदाज बक्षणार नाहीये आणि षटकाराची नितांत गरज होती. बिगिट मॅक्सिमम हा षटकार. बाला बसमाला सिद्ध करावा लागेल या सामन्यामध्ये. जो संघ जिंकेल तो संघ इथून मात्र दैसर संघाशी भिडेल. हा फटका चांगला आहे. त्या ठिकाणी मात्र हेलिकॉप्टर लँड केला होता. त्या ठिकाणी एक धाव तर कंप्लीट केली जाते. दुसरी धाव. गुड रनिंग बिटवीन द विकेट. राहम्याल जोर आला वाटत. 15 धाबा दाखवल्यावर ज्या षटकाराची नितांत गरज होती तो षटकार तर या ठिकाणी पाहायला मिळालाय. बाला बसमाला शेवटच्या चेंडूपर्यंत थांबणं खूप गरजेचं आहे. हा फटका चांगला आहे. गॅपमध्ये चेंडूला फेकून दिला. गोळीच्या वेगाने चेंडू चालला. एक धाव कंप्लीट केली जाते त्या ठिकाणी आणि एकच धाव. एका सिंगलच्या मदतीने धाव फलकावर फलक आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समन आहेत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समन आहेत. इकडे आरडत तर येता इकडे. फटका चांगला आहे. राजबाब स्टोक परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि इथून मात्र मिळेल धक्का दुसरा. टीम चिखलोली ठाकूरपाडा संघाला रामदास आव्हाडीच्या स्वरूपात. चांगली दोन. लुगडं नाही काहीच राहणार नाही एवढं लक्षात ठेवा. पूर्ण भोपळा घेऊन फिरावा लागेल. सतीश येतो त्या ठिकाणी मात्र आयफोन लवर ऑन स्ट्राइक. फटका चांगला आहे की आपण चेंडू फेकून दिला. कालच्या मैदानात चेंडू चालला. एकदा तर कंप्लीट केला आणि चुकीचं क्षेत्ररक्षण. नशीब बलवंत खाऊन आलाय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. सतीच्या बॅट मधनं दुसऱ्या ओव्हरचा शेवट गोल करत असताना हा एक तो इथून मात्र चौकार.
पुनर्शा सर्व क्रिकेट प्रेक्षकांचं मनापासून आभार. कारण या थंडमय वातावरणामध्ये लगभग विचार केला तर आपल्याला ऑनलाईन प्रेक्षक तब्बल 68 प्रेक्षक आता सुद्धा या ठिकाणी पाहत आहेत आणि आजचे व्ह्यूज आपल्याला पाहायला मिळतील 15,257 व्ह्यूज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. लाजबाब कामगिरी ब्रदर स्पोर्ट वाहिनीची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 20 धावा दाबल काबर या ओव्हरला मोठं बनवावं लागेल. त्या ठिकाणी मात्र बेस्ट वर्सेस बेस्ट असा सामना आहे. महादेव विरोधात बाला भस्मा. बाला भस्माला इथून मात्र कुठेतरी भस्मासुरासारखी फलंदाजी करावी लागेल. आपलं तीव्र रूप धारण करावं लागेल. फटका बसलाय या पद्धतीने फेकून दिलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे मध्ये चेंडू पडला जातो आणि शेवटच्या मुवमेंटला गवच गवच तिकडे किरवळ 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने बकासूर म्हटलं जातं. बकासुरासारखी भस्मासुरासारखी फलंदाजी परंतु समोर महादेव आहे. मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. फटका फसला पुनर्शा नवम्या स्लॅन्ड मध्ये चेंडू पडला जाईल. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेतली जाईल. डोक्याची घंटा त्याकडे डेंजर इनला आणि 2 धावा. डबल सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे. 2-2 2-2 2-2 24 धावा दाबले काबर. बाला शेवटच्या मुवमेंट पर्यंत उभा आहे परंतु त्याच्या बॅटमधनं पाहिजे ती फटके बाजी या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. वन बाउन्स वारण असेल महादेवला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. चोवीस धावा धावपलकावर एखादा मोठा फटका. फटका चांगला आहे. बॅटच्या रडार मध्ये चेंडू होता. चेंडूला जज केलेला आधीच मडका गटाईला गड्यान बॉल जवळ ते ऊस गेला तेव्हा मडका माल मोकळा होता. फलंदाज बाद 10 चेंडू 15 धावांची वैयक्तिक खेळ त्या ठिकाणी पाहायला मिळाली. बाला भस्मा या ठिकाणी मात्र पाहायला मिळाला. आता येतोय या ओव्हरमध्ये धावा येणं गरजेचं होतं परंतु या ओव्हरमध्ये धावा खूप कमी आल्या गेल्यात. 4 चेंडूने फक्त 4 धावा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडू मागे 4 ते 5 धावा येणं गरजेचं आहे टीम चिखलोली संघासाठी. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी केली जाते. बॅकफुटवर गेले त्यानंतर जागा बनवली होती शॉट खेळण्यासाठी परंतु त्या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडूची सांगता ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता आणि हा चेंडू इथे मात्र निर्धाव पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू शिल्लक. या चेंडूवर सिंगल डबल थर्ड फोर्थ षटकार डॉट झेल यस आला झेल. शॉर्ट पिच चेंडू होता. फलंदाज अमरला आपण पाहू शकाल आणि इथे मात्र येणारे चेंडू असतील 18. लागणारी धावसंख्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल विचार केला तर 25 धावा.
नाना खंडवीचं सुद्धा मनापासून सहर्ष कौतुक. या लगभग विचार केला तर थंड आणि गुलाबी वातावरणामध्ये एक चांगली धून त्यांच्यामध्ये पाहायला मिळाली, ऐकायला मिळाली, अनुभवायला मिळाली. 3:50 या ठिकाणी झाले गेलेत. येणारे 18 चेंडू आणि लगभग विचार केला तर 25 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. धन्यवाद मनोज सर. या ठिकाणी मात्र घेऊन चलतो मैदानाकडे, ज्या ठिकाणी मात्र आपण सामना पाहतोय. तिसऱ्या फेरीतील हा सामना चिखलोली ठाकूरपाडा बनाम खारघर पणसवाडी या दोन टीम मध्ये प्रथम फलंदाजी करताना 24 बनवल्या होत्या, 25चा टार्गेट मिळाला आहे. 18 चेंडू मध्ये 25 धावा बनवायच्या आहेत. सलामीची जोडी या ठिकाणी खेळपट्टीवर जाताना आपण पुन्हा एकदा पाहतोय महादेव आणि अरुण ही जोडी, अरुण आणि महादेव ही जोडी चला गेम ऑन. 18 चेंडू मध्ये 25 धावा बनवायच्या. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बाळा बसमा, डावकुरे हाताचा गोलंदाज, स्ट्राईकवर फलंदाज अरुण. पहिल्या चेंडूवर प्रहार केला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी श्री गणेशा झाला. तो खारघर पणसवाडी या टीमचा संघाची धावसंख्या अकाउंट ओपन केलं. ते खारघर पणसवाडी या टीमनं शून्यातून मात्र 25 धावा बनवायच्या आहेत. अतिशय लय मध्ये असणारा आजच्या दिवसामध्ये आपण या संघाला पाहिलं. स्ट्राईकवर फलंदाज महादेव पारदे, सॉरी महादेव भगत. अक्रॉस द लाईन या ठिकाणी मात्र इष्टिरक्षकावर किती दबाव टाकला. त्या ठिकाणी आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी रवी हिरवे सुद्धा आहेत. काय सामना जिंकला, पहिला हरता हरता चिखलोली ठाकूरपाडा संघ सामना जिंकला होता. ऍक्शन रिप्ले आम्ही बघितलं, रवी सरांचं बेडकासारखी उडी मारलेली. या ठिकाणी मात्र पुन्हा घेऊन जातो मैदानाकडे, ज्या ठिकाणी मात्र फटका चांगला आहे, मनगटी ताकदीची वापर केलाय. हँडसम षटकार. संघनायक व्यासपीठावर येऊन आपण थांबायचं आहे. त्यानंतर ती शेवटची मॅच होईल आजच्या दिवस नाईट रजनी मधील. संजय उघडेला आखरी आले का? हात सोड. हा ऑन स्क्रीन वर आहे तुम्ही. हा बोडी जायचा आहे, तू कर वरत पॅन्ट वर तुझे 7 धावा धाबलकावर. धावबलकार धावा लागल्यात 7 धावा. मॅच बॉल आलेला आहे का? पंचवीस धावा वाचवण्यासाठी मात्र आपल्याला अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. बाळा बसमाला ते काम करावं लागेल. इथे मात्र अजून एक मनगटी ताकदीचा वापर, बॅक टू बॅक दुसरा षटकार. महादेव भगत ऑन द फायर. अजून एक मोठा फटका.
डीजे धावफलकावर धावा लागले 13 धावा. अर्ध लक्ष मात्र पूर्ण केलंय. इथे मात्र फटका फसलाय. बराच वेळ चेंडू हवेत आहे. जितेश आहे त्या ठिकाणी. चांगला काम केला. आम्ही नुकता सांगितलं तुम्हाला निज आहे तिकडं. धावफलकावर धावा लागल्यात 14. असा परफेक्ट कार्यक्रम आहे. म्हणजे कोणाला कोणी बोलायच नको. कॅच गेली तर काटर उत्ती असाल. आवडे टन कॅप्टन का उडाला मग 15 धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिलं संपलं ना. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर बिनबाद 15 धावा. म्हणजे येणारे 12 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. अजूनही सामना टर्न करण्याची ताकद आहे या संघामध्ये. येणारे 12 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे. टीम आपल्याला पाहायला मिळत त्या ठिकाणी मात्र खारघर फणसवाडी या संघाला. गोलंदाजी मार्कर गोलंदाज आयफोन लवर सतीश मेंगार. चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि पहिलं चेंडू या ठिकाणी निर्धाव आलाय. या ठिकाणी आपल्याला ऍक्टिव्ह आहेत अद्याप युट्यूबर्स 4 वाजता सकाळचे. हा फटका चांगला आहे. दमदार फटका आपल्याला पाहायला मिळतो. जाऊ नको ना डोकी फुटल. काळजी नका जाऊ तुम्ही. मडकी द्याव का डोके. मडकी त्यात गटवा. चेक केलं जात आहे. थांबा मडका फुटलाय की नाही ते आम्ही बघतो. षटकार आहे या ठिकाणी. षटकाराच्या मदतीने या ठिकाणी सामना खुला केलाय. येणारे 10 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज आहे. सोनुसर विचार केल्यानंतर आजच्या या लॉट्स मध्ये पूर्णतः धुमाकूळ घातला या फणसवाडी संघाने. परंतु शेवटचा सामना अजूनही शिल्लक आहे. यष्टीरक्षकाने चुका केली त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. परंतु निर्धाव चेंडूची सांगता सतीश एक चांगला गोलंदाज आहे. त्याला क्षेत्ररक्षकांची साथ लाभत नाही. या महादेवला संधी मिळाली. त्यानंतर अरुणला पुनर्शा संधी मिळाली. हे दोन्ही विकेट आले असते तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. हा फटका चांगला आहे. गॅपमध्ये चेंडू तुम्ही धरूही नका. तुम्ही उगा बोटा दुखवाल. या 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने फलकावर धावसंख्या वेगाने फ्लाय होईल. 23 ऑन बोर्ड विदाउट लॉस. टीम फणसवाडी संघाच्या ह्या धावा लागत असताना 8 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज आहे. आयोजकांचा वेळ या ठिकाणी वाचवला जातोय. फटका फसलाय. पुनर्शा झेल होईल का. बाळा बसमा या प्रयत्नाला यश यायला हवं होतं. सामना फिनिश. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आपण देऊया. लगभग विचार केला तर महादेव 4 चेंडू आणि 13 धावा. चला 2 विकेट. दोन्ही संघाने लगेच शेकाट करायचा आहे आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. नो डाऊट महादेव भगतला आपण सन्मानित करूया. मी लगेच आपण शेकाट